लहानपणी तिला कधीही वाटले नव्हते की ती नक्षलवादी होईल, नक्षलवादी असताना वकील होईल आणि वकील असताना आमदार होईल आणि आमदार असताना कधी PhD पर्यंत अभ्यास करेल। आता तर ती एका राज्याच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचली आहे। ही कहाणी तुम्हाला एखाद्या चित्रपटाची वाटली असेल, हो ना? पण नाही, ही कहाणी नाही तर सत्य आहे, ते सीताक्कांचे। नुकत्याच त्या तेलंगणाच्या मंत्री झाल्या आहेत। मंत्रिपदाची शपथ घेतल्यावरही त्यांचा विश्वास बसत नाहीये। कसा आहे हा त्यांचा थक्क करणारा प्रवास, आपण पाहूयात। दानासारी अनुसया उर्फ सीताक्का 14व्या वर्षी जनशक्ती नक्षलवादी गटात सामील झाले। गोटीकोया या आदिवासी जमातीत जन्माला आलेल्या सीताक्कांच्या आजूबाजूला तेव्हा नक्षलवादाचे वारे होते। आपल्या हक्कासाठी त्यांनी हातात बंदूक घेतली। शस्त्रधारी गटांचे नेतृत्व देखील त्यांनी केले। चकमकींमध्ये देखील त्यांचा सहभाग हा असायचा। पोलिसांबरोबरील एका चकमकीत त्यांनी त्यांचा पती आणि भाऊ देखील गमावला। 11 वर्ष घनघोर जंगलात काढल्यानंतर त्यांनी हिंसक कारवायापासून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। एका स्वयंसेवी संस्थेद्वारे त्या मुख्य प्रवाहात आल्या। त्यांनी शिक्षणापासून नव्या जीवनाला देखील सुरुवात केली आणि थेट कायद्याची पदवी संपादली। वारंगळ न्यायालयात वकिली देखील त्यांनी केली। गरीब गरजूंना, पोलिसांनी नाडलेल्यांना त्या मदत करत असत। त्यांच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळेच त्यांना मदतीचा हात देणे हे ते आपले कर्तव्य मानत। समाजाच्या तळागाळातील लोकांबाबत सीताक्कांना कणव होती, पण वकिली पेशाने या गोष्टींना मर्यादा यायच्या। त्यामुळे त्यांनी राजकारणात उतरण्याचे ठरविले। 2004 मध्ये त्यांनी तेलुगू देसम पक्षातून मुलुगमधून पहिली निवडणूक लढवली, मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना पराभवाची धूळ चाकावी लागली। 2009 मधील निवडणुकीत त्या निवडून देखील आल्या। तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र पुन्हा एकदा त्यांना पराभवाला सामोरे जावं लागले। तेव्हा तेलंगण राष्ट्र समितीचा राज्यात जोर होता। त्यानंतर त्यांनी रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2018 मध्ये त्या पुन्हा विजयी झाल्या। राजकारण करतच असताना त्यांनी आपले शिक्षण देखील सुरूच ठेवले। 2022 मध्ये त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून आदिवासींच्या प्रश्नावरती PhD देखील मिळवली। त्या प्रश्नांबाबत त्यांना तळमळ तर होतीच, मात्र त्यांनी अत्यंत सजगपणे हा विषय देखील मांडला। शिक्षण आणि राजकारणाबरोबरच त्यांचे लक्ष हे कायम जंगलातल्या आदिवासींकडे देखील असायचे। कोरोना काळात दुर्गम जंगलात काहीच पोहोचू शकत नव्हते, हे तर आपण जाणतोच। मात्र त्या काळात सीताक्का स्वतः खांद्यावरती विविध सामग्री घेऊन चालत चालत गावागावात, पांड्या त्या पोहोचल्या। मिळेल त्या वाहनाने त्यांनी आदिवासींना मदत कशी पोहोचता येईल यासाठी प्रयत्न केले। 80-90च्या दशकात सीताक्कांनी ते जंगल हातात बंदुका घेऊन तुडवले होते। त्या जंगलात त्या अन्नपदार्थ देखील घेऊन फिरल्या। गरीब आदिवासी मजूर नेहमीच प्राधान्य क्रमांकावर आहेत असं ते नेहमीच सांगतात। यंदाच्या निवडणुकीनंतर त्या मंत्री झाल्या। बेरोजगारी कमी करणे, मागासलेल्या घटकांना काम उपलब्ध करून देणे यावर त्या भर देणार आहेत। आदिवासी तरुणांना शहराकडे येणे जमत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवरती कौशल्य विकासाची संधी देण्याचा सीताक्कांचा विचार आहे। त्यांच्याकडे ग्रामीण विकास, पंचायत राज, महिला आणि बाल विकास या खात्यांची धुरा दिली आहे। LB स्टेडियमवरती झालेल्या शपथविधी सोहळ्यात सीताक्कांचे नाव पुकारता हजारो लोकांनी त्यांच्या नावाचा अक्षरशः जयघोष केला। हा जयघोष बराच वेळ सुरू राहिला। त्यांनी केलेल्या कार्यामुळे लोकांनी त्यांना एक उदंड प्रेम दिले। एखादा नक्षलवादी ठरविले तर काहीही करू शकतो, मात्र शिक्षणाने कशी प्रगती साधते याचे सीताक्का हे मूर्तिमंत उदाहरण आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला। तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।